श्री स्वामी समर्थ. आयुष्यात संकटे गळ्यापर्यंत आली की आपण अध्यात्माची पहिली पायरी चढतो. संकटे, दुःख यांचा दाह वाढतो, तसतसे नास्तिकाचे आस्तिक होत जातो. कुठून का होईना संकटाची होळी व्हावी म्हणून मग जो कुणी सांगेल ते करत जातो. मग अंगारी दुपारे करा, मठाच्या मंदिराच्या पायऱ्या चढा, नवस बोला, काहीही करायचे ठेवत नाही. हळूहळू संकटे कमी होत जातात, दिलासा मिळतो आणि आयुष्य पूर्ववत होते. मधल्या काळात केलेल्या उपासनेमुळे अध्यात्माकडे कल वळतो, गोडी लागते. संकटातून बाहेर पडल्यामुळे देवाबद्दल मनात कृतज्ञता वाटते आणि मनात भक्तीचा मळा फुलू लागतो. आपल्याकडून किती आणि काय सेवा करून घ्यायची ते आधीच ठरलेले असते. प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण प्रत्यक्ष परमेश्वरानेच ठरवलेला असतो. हृदयात भक्तीचा अंकुर फुटला की मग अजून काय हवे? आध्यात्मिक वाचन, त्याबद्दल माहिती वाचावीशी वाटते. मग नातेवाईक किंवा मित्रांसोबत शिर्डी, अक्कलकोट, शेगाव येथे जाणे होते. तेथील वातावरणाने भारावून जातो, त्या शक्तीसमोर नतमस्तक होतो आणि आपल्या प्रापंचिक जीवनाला परमार्थिक जोड लागते. उभे आयुष्यच बदलून जाते. मग नामस्मरण, पारायण, सामुदायिक कार्यक्रम सुरू होतात आणि आपल्या आयुष्यात परमार्थ फुलतो. नामस्मरण, पोथी वाचन, पारायण ह्या सेवेमुळे आपले मन हळूहळू महाराजांच्या चरणी स्थिर होते. मन शांत होते, विश्वास वाढतो आणि रागावर नियंत्रण येते. आपल्या चढरिपू ठासून भरलेले आहेत, जे जाता जात नाहीत, पण त्यांचे प्रमाण मात्र नक्कीच कमी होते. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या भक्ताला महाराजांची वेळ लागते, ते कायमचे. आपल्या जीवनात आता कितीही चढउतार आले तरी आता भीती वाटत नाही. महाराज आहेत, ते पाहतील, हे शब्द आपोआपच बाहेर पडतात. भक्ती अभेद राहते, विश्वास वाढतो, संकटातून मार्ग निघतो आणि आपण पुन्हा एकदा त्यांच्या चरणाशी विलीन होतो. भक्तीविना प्रचिती नाही आणि प्रचितीशिवाय भक्तीही नाही. जसजशी सेवा वाढते तशी अधिकाधिक प्रचिती येऊ लागते. महाराजांचा फोटो घरातील देवघरात स्थानबद्ध होतो. नामस्मरण, पारायण ह्यात मन रमून जाते. पण इतके सर्व होऊनही एक गोष्ट मात्र जात नाही, ती म्हणजे मीपणा. अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही. मी पारायण केले, मी नामस्मरण केले, यामध्ये असलेला मी फार घातक असतो आणि तो आपल्यात आणि सद्गुरूंमध्ये दरी निर्माण करतो. हा मीपणा आपल्याला त्यांच्यापासून दूर नेऊ शकतो. त्यापेक्षा महाराजांनी मला नामस्मरणाची संधी दिली, महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले, त्यांनीच मला दर्शनाला बोलवले, हा असा भाव आपण मनात ठेवला तर अहंकार मनात शिवणार सुद्धा नाही. अहो, आपण कोण पारायण करणारे आणि नाम घेणारे? त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही. ब्रह्मचैतन्य महाराजांचे रोजचे प्रवचन हे आपल्या आयुष्यभर पुरणारा प्रसाद आहे. रोज फक्त एकच पान वाचायचे, त्याचे मनन चिंतन करायचे. आपण जे वाचले ते आपल्याला समजले तर त्याला काही अर्थ प्राप्त होईल. आपण असंख्य पारायण करतो, पण आपल्या तीळमात्र बदल घडून येत नाही. याचा अभ्यास आपला आपणच करायला नको का? म्हणूनच वरवर दिसतो तितका आध्यात्मिक प्रवास साधा सोपा खचितच नाही. आंतरिक मनाने अपेक्षाविरहित सतत सेवेत राहिले तर काकणभर बदल होईल. इतका जप करूनही आपण निस्पृह मनाने कोणाला मदत करत नसू, घरातील वडील मंडळींना उद्धटपणे बोलत असू, घरातील अन्न फुकट घालवत असू, तर खरंच या सर्व सेवेला अर्थ नाही. आपले गुरु आपल्याला किती समजवले आहेत? आपण वाचत असलेल्या पोथीतील अर्थ आपल्याला नक्की किती समजला आहे? त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आपण चालत आहोत का? स्वतःशी प्रामाणिक आहोत का? हे सर्व अभ्यासनासारखेच आहे. कुठल्याही देवस्थानाला गेलो की तिथून फोटो, पोथी, मूर्ती, कितीतरी गोष्टी घेऊन येतो. ह्या सर्वांचा संचय करतो
पण आपल्या नामस्मरणाचा, भक्तीचा संचय किती झालाय याचा हिशोब कोण ठेवणार? बरेचदा एखाद्या वेळी आपल्या संकटाचे निवारण झाले नाही तर सरळ आपण आपले सद्गुरूच बदलतो. कुठेही एका ठिकाणी निष्ठा नाही. इतके करूनही मनाची चंचल अवस्था असेल तर आपण नाम घेताना आपले लक्ष कुठे होते? गुरु बदलून प्रश्न सुटत नाहीत, हे कालांतराने समजते. मुळातच आपल्या आयुष्यात सद्गुरूंचे आगमन व्हायला आपले पूर्व प्रारब्ध लागते, हे विसरून चालणार नाही. आध्यात्मिक प्रवास हा अत्यंत खडतर आहे. इथे पी हळद हो गोरी हा नियम लागू पडत नाही. इथे लागतो तो संयम. म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है. गोष्टी आपोआप घडत जातात. आपण आपल्या साधनेत तसूभरही चुकायचे नाही आणि काही मागायचेही नाही. आपल्याला काय द्यायचे ते आपल्या गुरूंना माहीत आहे आणि वेळ आली की ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. आध्यात्मिक मार्ग खडतर तर आहेच, पण महाराज खूप परीक्षाही पाहतात. पण आपण एक दिवस नक्कीच पास होतो. मनापासून केलेली उपासना फळते. त्यांच्या सगळ्या कसोटींवर खरे उतरलो की आपल्याला महाराजांचे दर्शनही घडते. जिथे नाम आहे तिथे मी आहे, म्हणून आपण श्वासागणिक नाम घेतले पाहिजे. कुठली माळ घ्यावी, आसन कुठले असावे, कुठल्या दिशेला तोंड करून बसावे, पारायण किती दिवसाचे करावे, प्रसाद काय करावा, या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. आपले सद्गुरू या सर्वांच्या पार आहेत. त्यांना हवाय तो आपल्या अंतरेचा खरा भाव, आपले समर्पण, आपली तळमळ, आपली त्यांच्याविषयी असलेली ओढ आणि आपला प्रामाणिकपणा. प्राथमिक जोड असेल तर प्रापंचिक सुखाची गोडीही अवीट असते. श्री स्वामी समर्थ.